काय सांगाल ताई, आपण प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन भारतीय जनता पार्टीचा प्रचार करताय, लोकांशी सुसंवाद साधताय, तर एकूणच कशी आपल्याला प्रतिसाद मिळतो? तसं बघायला गेलं तर खूप चांगलीच प्रतिसाद भेटत आहे सगळ्यांकडून आणि घरोघरी जाऊन सगळ्यांसोबत संवाद करून अजून चांगलं वाटतं आहे आणि पार्टीबद्दल अजून चांगलं त्यांनी बोललं आहे की तुमच्याशिवाय आमच्याकडे पर्यायच नाही. सगळ्यात पहिला मुद्दा तेच होता त्यांच्याकडून. म्हणून आज आम्ही आता उदगीरला आलेलो आहे, सगळ्या घरोघरी चाललो आहे आणि सगळ्यांकडून चांगलाच प्रतिसाद भेटत आहेत आपल्याला. एकूणच काय मुद्दे घेऊन तुम्ही लोकांसमोर जाताय किंवा विकासाची कामं कुठली सांगताय? आता मोदी सरकारने एवढे विकासाचे कामं केले ते सांगायला गेले तर खूप कमीच आहे. तसं लोकांना आता गरजेचं आहे पाणीचं आणि घरकुल हे व्यवस्था खूप चांगली केलेली आहे आणि मला असं वाटत नाही की खूप असं कमी केलेलं आहे काही गोष्टींमध्ये. म्हणून विकासाच्या मामलेमध्ये आपलं सरकार कुठेच मागे नाही आहे असं मला वाटतं. बरं, आपण आता गेल्या टर्ममध्ये 2,89,000 काहीतरी लीड होती. बरोबर. यावेळेस काय अपेक्षा आहे? मला आपला प्रचार हा एवढा जोरात सुरू आहे, प्रत्येक तालुक्यात गावोगावी आपण फिरताय. बरोबर. मला असं वाटते की मला ते लीडपेक्षा जास्तच लीड आपण आणू असं मला असं वाटते. सुधाकर श्रृंगारे साहेबांना आपण बहुमताने निवडून येण्याची शक्यता खूप जास्त वाटते आहे आणि आपल्यासोबत आपली जनता आहे म्हणून मला काही टेन्शन नाही आहे काही गोष्टींचं. तर खूप चांगलं चाललेलं आहे. लातूर लोकसभा मतदारसंघातील मतदारांना काय आवाहन कराल? तेच म्हणणार की सुधाकर श्रृंगारे साहेबांनी आणि मोदी साहेबांनी खूप आपल्या कार्य केलेलं आहे, निधी आणलेला आहे किंवा खूप काही घरकुलाची व्यवस्था आणलेली आहे, लेडीजसाठी खूप काही केलेलं आहे. तर त्या गोष्टींचं फक्त लोकांनी विकास कुठला होतो आहे, डेव्हलपमेंट कुठला होतो या गोष्टींचा निर्णय घेऊन सगळ्यांनी वोटिंग करावं असं माझं म्हणणं आहे.